जय श्री कृष्ण मित्रांनो, आता सध्या वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि जेवायला आज उशीर झालाय. किती वाजता जेवायचं? 10-10:30 पर्यंत जेवायचं. 10-10:30 पर्यंत. 8 वाजता तर नाश्ता केला, चांगले बिस्किट आणि दूध खाल्ला, तरी अजून 12 वाजता लय उशीर झाला. काय 8 वाजता जेवतो की काय? आता आपण लातूरात राहतो, मुंबईला थोडीच राहतो. 12-1 वाजता जेवायला. 12 ठीक आहे. उगाच बोलव तिला जेवायला, जेवूया. यशोदा नाही का जेवायचं? नाही बोलते धुणं झाल्यानंतर कपडे धुवून झाल्यावर हो मी धुवू लागते म्हणा कपडे, ये म्हणा आले जेवून घे म्हणा. मी आता तिला सारखं सारखं नाही बोलणार, तुझं तू बोल. यशोदा ये जेव, आपण दोघी मिळून कपडे धुवू, दोघी मिळून भांडी घासू. उशीर नको करू जेवायला, पटकन ये. वाढू जेवायला का वाट बघणार आहेस तिची? बसतो ना मी जेवायला, मी कशाला वाट बघू तिची? नाही तर बसशील, वाट बघ, मला काय करायचं, माझं मी जेवते. दे. कशाची भाजी आई? ही हरभऱ्याची, म्हणजे चण्याची, सुकून ठेवलेली. ओल्याने भाजी सुकून ठेवायची आणि नंतर अशी बनवून खायची. तुला तूप तूप टाकल्यास भाजी मस्त लागते खायला. जरा थंड झालं, जेवायला बसा पटापट, मला पण भूक लागली. तुम्ही नाश्ता तरी केला, मी कुठं नाश्ता केला? आज खिचडी बनवली आहे? हा, डाळ नाही बनवली म्हणून खिचडी बनवली. मस्त बनवली खिचडी, पण तिनेच बनवली. खिचडीवर तूप टाकते, गरम आहे खिचडी. आई शेंगा मला पण दे खायला जेवणासोबत. हे घे. आशा नाही, सोलून दे बोलतोय मी तुला. मला पण जेवायचंय आता, जेवता जेवता सोलून खायचे असतात. शिक जरा इकडचं आता. दे ना सोलून थोडेसे. काय नाही, खा, मला पण भूक लागली आता. दर थोडेसे देते. हा घे. बस झाले तेवढेच? हा तेवढेच. तिला पण देऊ सोलून? हो दे ना, थोडेसे देऊ. भरवलीस तर बरं होईल जरा. हा धर ग बाई, धर. कशाला लाजतेस, खा की, देते सोलून. जेवण झालं मित्रांनो. आता जेवायला बसलो तो 12 वाजता, उठलो 1:30 वाजता. आता माहितीये 2 वेळा गिराक आले. रोज जेवताना हेच काम असतं आमचं. दिवस कशात जातो तेच कळत नाही. एक काम करायला गेले की दुसरं काम असतं आम्हाला. गिराकांना मी नाव ठेवत नाही, यावा गिराकाने, पण जेवताना आम्हाला एवढा उशीर लागला म्हणून सांगते मी. हा 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 हा, पाणी आले आकाश, चला ठेवा, लावतो पाणी. पाणी आले आकाश, चला या पाणी कसं आलंय का नाही खरंच. बघा 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 बघा. पाणी आले. हो आलंय, खरंच आलंय. हा, मोटर चालू करा. जा चालू कर. पाणी दाखव मित्रांनो तुझ्या. हो दाखवलं. सांग पाणी
4 दिवसाला येते ते सांग. हे बघा मित्रांनो, ही आहे आपली मोटर पाण्याची आणि नळाचं कनेक्शन जे आहे डायरेक्ट मोटरला दिलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त बटन चालू केलं की डायरेक्ट पाणी हे आपोआप हौदामध्ये पडत असतं. आणि इकडचा जर कॉक बंद केला तर ॲटोमॅटिक वरती जे टाकी आहे त्या टाकीमध्ये पण जातं. दोन्ही पण कनेक्शन आहे त्याला. आणि 4 दिवसाला पाणी येतं. त्याच्यामुळे हा मोठा हौद आहे 10,000 लिटरचा. त्याच्यामध्ये आम्ही स्टोरेज करतो. इकडे हे आहे नळाचं पाणी आणि बोरचं हे बघा इकडे आहे. इकडे बोर आहे. हे बघू शकता, ही बोर आहे ह्या ठिकाणी. बोरला पण भरपूर पाणी आहे, पण क्षारचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही बोरचं पाणी तेवढं वापरत नाही. नळाचंच पाणी वापरतो सहसा. आणि आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.